आगामी जिला परिषद व पंचायत समिति के चुनाव को लेकर आज दिनांक 27 दिसंबर 2022 को शिवसेना जिला प्रमुख विश्वासजी हले के मार्गदर्शन में व शिवसेना तालुका प्रमुख कुंदनजी पाटिल के नेतृत्व में कवाड़, धामनगांव, शेलार, पारिवली जिला परिषद गट के शिवसेना युवा सेना महिला आघाड़ी तथा समस्त शिव सैनिकों के पक्ष को मजबूत करने के उद्देश्य से मार्गदर्शन सभा का आयोजन भिवंडी तालुका के धामनगांव में शिवसेना उप तालुका प्रमुख व सरपंच वड़पे अनंता पाटिल, उप तालुका प्रमुख शंकर खारिक, तालुका सचिव राजेंद्र कबाड़ी, युवा सेना उप तालुका प्रमुख कल्पेश केने, विभाग प्रमुख रामदास गुलवी, गट सचिव सचिन भोईर द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर शिवसेना उप जिला प्रमुख इरफान भूरे, प्रकाश भोईर, तुलसीराम पाटिल, महिला आघाड़ी उप जिला संघटिका कविता ताई भगत, तालुका संघटिका फसीताई पाटिल, कल्पना भोईर, तालुका प्रमुख कुंदन पाटिल, संपर्क प्रमुख कृष्णा वाकड़े, उप तालुका प्रमुख अरुण पाटिल, तालुका सचिव राजेंद्र कबाड़ी, दीपक पाटिल, जयनाथ भगत, सुरेंद्र गुलवी, युवा सेना तालुका प्रमुख पंकज घरत, विभाग प्रमुख सनेश्वर वाकड़े सहित भारी संख्या में कवाड़, धामनगांव, शेलार, पारिवली के शिव सैनिक उपस्थित थे। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। तो आमदारकीचा असतो जिल्हा परिषद असतो, पंचायत समिती असो, तर सरपंच सुद्धा असो। आता सरपंच निवड झालेली 1600 मतदान आमच्या गावामध्ये झाला। त्याच्यापैकी सरपंचाला आमच्या सरपंचाला 950 मतदान झाला। याचा अर्थ गावातील लोकांना पटवण्याचे काम, गावातील लोकांना सांभाळण्याचे काम कोण करतो? तुम्ही आता इथे मीटिंग लावणार, तुम्ही या गावाकडे पोहोचू शकत नाही। जिल्हा प्रमुख एका गावचा असतो, तालुका प्रमुख एका गावचा असतो, परंतु प्रत्येक गावामध्ये कार्यकर्ता जो असतो हा गाव सांभाळत असतो, गावच्या लोकांना जागृत करीत असतो। त्याच्यासाठी तो काय करतो माझ्यावर मी तुम्हाला सांगतो। आमच्या गावामध्ये आर्किटेक्चर शिक्षण असलेलं कारण असं आहे की शाखा प्रमुख आहे। संध्याकाळ झाली तर रस्त्यावर मला तिकडे झाली साहेब काय आहे का नाही, जय महाराष्ट्र बोलूया आपण थांबलो काय पाहिजे बोला। तर खाण्या पिण्याचा खर्च, कारण वादळ असतो, पक्ष असतात, आपली बाजू कुठेतरी वर्चस्व पाहिजे, आपण कुठेतरी मोठा पाहिजे, आपली लोक आपल्यावर जास्त पाहिजे। याच्यासाठी आम्ही कुठलीही आर्थिक किंवा कुठलीही याची पर्वा न करता आम्ही त्याला सामोरे जात असतो। आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगण्यासारखं बरं मी बोलतो, तर याच्यावर तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे। तर आमच्या अजून तो 5 वर्षाचा खर्च होत असतो लोकांसाठी, लोकांना आपल्याजवळ किंवा आमच्या गावातील आमच्या लोकांना माझ्या बाजूने ठेवण्यासाठी। तर त्याचा मोबदला माझ्यासाठी तुमच्याकडे येत नसतो, तर येऊ शकत नाही। त्यामुळे पैसे द्या आम्हाला पर्यंत हे शक्यच नाही। परंतु जी लोक पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि आमदार किंवा निवडून येतात त्या लोकांनी आमच्याकडे जातीने लक्ष द्यायला हवं। गावामध्ये कुठला काम करत असलं की गावामध्ये कुठलाही जर निधी येत असेल
किंवा कार्यक्रम जर शासनाकडून राबवायचा असेल तर खरोखरच शाखा प्रमुखाला विश्वासात घेणं गरजेचं आहे। आतापर्यंत आम्ही खूप सण केलं। समजा मी काश्मीरचा शाखा प्रमुख आहे, धामणगावमध्ये कार्यक्रम होतो किंवा गोसाईला शाखा प्रमुख होतो, तर त्याचा इन्व्हिटेशन कार्ड आपल्या जिल्हा परिषद गटातून उपतालुका प्रमुख असतील त्यांना कल्पना जाते, त्यांनी सांगायला पाहिजे का जर माझा शाखा प्रमुख कुठल्याही पक्षाचा कार्यक्रम असू दे, कुठल्याही पक्षाकडून निधी आणलेला असू दे, जर माझा त्या गावामध्ये कार्यक्रम होत जर असेल आणि मला तुम्ही इन्व्हिटेशन जर देत असेल तर त्या गावामध्ये जर माझा शाखा प्रमुख जर काम तिथे उपस्थित जर नसला तर मी उपतालुका प्रमुख या नात्याने येऊ शकणार नाही। ही कळकळीची माझी सर्वांना विनंती आहे का शाखा प्रमुख हा गावचा केंद्रबिंदू असतो। मान्यवर येतात जातात, निवडणुका होतात जातात, परंतु शाखा प्रमुखाला पूर्ण गाव सांभाळायचा असतो। मग ते कुठली पाटीलवाली असू दे, खालचीवाली असू दे, वरचीवाली असू दे, भोईरवाली असू द्या, पण शाखा प्रमुख हा सर्वांना सांभाळून घेऊनच चाललेला असतो। कारण की आपल्याला गावाचा शाखा प्रमुख असल्यामुळे गटातटाचं राजकारण हे आपल्याला शोभत नाही आणि त्या गोष्टी आम्ही कधी करतही नाही। आणि ही खरोखर खंत आहे की जेव्हा तुम्ही आपल्या सच्चिदानंदांनी सांगितलं की तुम्ही जेव्हा खेडेगावात जाल ना प्रत्येक गावामध्ये तेव्हा तुम्हाला या सगळ्या हकीकती माहिती पडतील कुठे काय चाललंय आणि कुठे काय नाही। पण त्यासाठी अजून अवकाश आहे, साहेबांनी आता सुरुवात केलेली आहे, ही गोष्टही आम्ही तत्वता मान्य करतो, परंतु खूप अडचणीने आपल्याला तोंड द्यायचं आहे। पण शिवसेना तशी नाही आहे आणि ती संपणारी नाही आहे, हे तेवढंच खरं आहे, परंतु आपल्याला खूप सुंदर मोठी द्यायची आहे आणि तुमच्यावरती तो मोठा भार आहे आणि या सगळ्या भारातून आपल्याला पुढे जायचं आहे। शिवसैनिक हा आपला केंद्रबिंदू आहे, शाखा प्रमुख आपला केंद्रबिंदू आहे, पण त्यांना जर आपण मजबूत नाही केलं तर पुढील आपली वाटचाल थोडीशी खुंटते। आपण जेव्हा तिथे नसू तेव्हा तो शाखा प्रमुख तिथे सगळं सांभाळत असतो, म्हणून त्यांच्याकडे अतिशय लक्ष देणं गरजेचं आहे। आणि म्हणून आपल्याला विनंती राहील की आपण या गोष्टीकडे अतिशय एकदम बारीक नजरेने लक्ष द्याल अशी मी तुम्हाला विनंती करतो। आपल्या सर्वांना उपजिल्हा प्रमुख असो किंवा तालुका प्रमुख असो, आम्ही भांडणारी माणसं आहोत, पण आम्ही स्वतःसाठी भांडत नाही, आम्ही दुसऱ्यांसाठी भांडतो, परंतु आम्हाला भांडायची सवय आहे। तो भांडण आपल्याला तुमचा आमचा हक्काचा भांडण असतो आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपण सगळ्या गावामध्ये ही भांडणं तुम्हाला भेटतील। आणि मला एक सांगायचं आहे आपल्या सर्वांनाही की एक दुसऱ्याचं असं जे काय जे आपलं वैर असेल ते सोडून द्या आणि आपण सगळे आता एकत्र या, कारण शत्रू फार मोठा आहे आणि त्यांना आपल्याला खांडोळी करायची आहे, म्हणून आपल्याला एकत्र यावं लागेल। आणि त्यासाठी आपण जर एकत्र राहिलो, आपले विचार जर एकत्र केले, एकमेकांचे विचार घेतले, जरी एकमेकाशी बोलत नसेल पण आताच्या वेळेला आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे, कारण दवा धरून बसलं शत्रू आपल्यावर वाट बघतो की हे कधी संपताय, पण ते संपणार नाही आहे। आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती राहील की आपण थोडी शांतता घ्या, चांगल्या प्रकारचं नेतृत्व आपल्याकडे आलेलं आहे आणि आता चांगल्या प्रकारे सगळं ढवळून निघणार आहे, त्यासाठी थोडासा उशीर लागेल पण चांगलं होईल। उशीर का असू ना, पण तुमचं चांगलं होण्यात त्याच्यात शंका नाही आहे। म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण याकडे बारीक लक्ष द्यावं आणि हे बोलून मी ऐकून शब्द संपवतो। भगवा अर्थात घ्यायचा आणि लोकांच्या काही वादावत करायचं आणि लोकांना सामोरे जाऊन पक्ष टिकवायचा, एवढा आपण आम्ही केलेला असा माझा एक अनुभव मला पडतो। आणि अशा गावाच्या बऱ्याच लोकांच्या अडचणी, बऱ्याच लोकांची म्हणजे शाखा आपण मागे सोनाला सभा घेतली, वळगावला सभा घेतली आणि आज पडग्याला सभा घेतली। त्या सभेला मी सुद्धा उपस्थित होतो। जे पण आपल्याकडून जे प्रकार घडले, जे आपले 40 आमदार आपल्याला सोडून गेलेले आहेत, ते 40 आमदारांचं सत्ता केंद्र होतं ठाणे। ठाण्याची दाढी आहे, त्या दाढीला सत्ता केंद्रातून उकरून टाकायचं काम हे भिवंडी तालुका आणि भिवंडी तालुक्याचे तमाम शिवसैनिक करतील अशी मला आशा आहे। जरी ते बोलत असतील पूर्ण महाराष्ट्रामध्ये ठाण्यातून असं घडलं, ठाण्यात जर तसं घडलं असेल तर भिवंडी त्याचा बाप आहे, भिवंडीतून वेगळं प्रकरण घडेल आणि ठाण्यावाल्यांना इथून फेकून देतील सर्व शिवसैनिक। आणि सर्व शिवसैनिकांच्या व्यथा आहेत, त्या व्यथा वरिष्ठांनी लक्षात घ्यावा। आणि आपण तुम्हाला माझी नम्र विनंती सर्व शिवसैनिकांना, जसं मगाशी आपलं सांगितलं का ठाकरेगड मिंडेगड आपली खरी आपला गट नाही, मी तुम्हाला सर्व नम्र विनंती करतो की गट कधी बोलू, ठाकरेगड कधीच बोलू नका, आपली शिवसेना आहे। मला नेहमी विचारतात लोक का तू कुठल्या गटाचा, मी ऐकतो मी शिवसेनेचा आणि लास्टपर्यंत शिवसेनेचा आम्ही राहणार आहे। म्हणून आपण उपस्थित पाहुण्यांनी वेळ खूप झालेला आहे, मार्गदर्शन करावे। आणि जे आपले फॉर्म आहेत, पक्ष नोंदणीचे फॉर्म आहेत, कारण का मागे जेव्हा आम्ही शिवसेना भवनला गेलो होतो तालुका प्रमुखांच्या सोबतीला, तेव्हा सांगितलं होतं की जे तुम्हाला फॉर्म दिलेले आहेत शिवसेना सदस्य नोंदणीचे, आपण ते ऍफिडेव्हिट 100 सर्वांनी दिले, पण जे सदस्य नोंदणीचे जे फॉर्म आहेत त्या फॉर्मची तारीख आता 10 तारखेला आपली शिवसेना स्वीकारची तारीख 10 तारीख आहे।
तर सर्व तमाम शिवसैनिक आणि ग्रामस्थांना शिवसैनिकांना विनंती आहे का प्रत्येकाने ज्याच्या घराचे 10-15 फॉर्म भरले तरी प्रत्येक गावातून कमीत कमी 300, 400, 500 फॉर्म भरता येतील. प्रत्येकाने फॉर्म भरा. ते फॉर्मची तारीख 10 तारीख आहे, ते सुप्रीम कोर्टामध्ये आपले सर्व फॉर्म जाणार आहे, त्याची नोंदणी तिथे होणार आहे. तर 10 तारखेनंतर आपल्या पक्षात ते फॉर्म देऊ काय फायदा होणार नाही. 5 तारखेपर्यंत सर्व फॉर्म आपल्याला शिवसेना भवनाचे जमा करायचे. मग ते फॉर्म जर आपण आता भरले आणि 5 तारखेच्या जर शिवसेना भवनला पोहोचवले तर ते काही 2-3 दिवसामध्ये त्याची चाचपणी करून ते फॉर्म पूर्ण सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे वकिलांच्या मार्फत. तर ते आज आपण ते फॉर्म भरले, ते फॉर्मची किंमत काय आहे ती आपल्या निकाल लागला जो आनंद वाटेल तेव्हा ते आपली फॉर्मची किंमत आपल्याला कळेल. मागच्या वेळेस जेव्हा जिल्हा शाखेवर मीटिंग झाली होती, पक्षप्रमुखांच्या आदेशाने पक्ष वाचवण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया जी चालू आहे तिथे लढा देण्यासाठी आपण सर्वांना कागदोपत्री पक्ष सदस्य नोंदणी करणे आवश्यक होते. त्याच्यासाठी सर्वांना उपतालुका प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील यांना सूचना देऊन आपण सर्वांकडे फॉर्म दिले होते. वागळे साहेबांनी, पाटील साहेबांनी मागच्या मीटिंगमध्ये फॉर्म जमा केले गटात. पण काही ठिकाणी अशी आपण जी तळमळ आपली आहे, शिवसेना पक्षाविषयी जी तळमळ आहे, खऱ्या अर्थाने ती आपली रस्त्यावर असून सुद्धा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सुद्धा ती तळमळ दिसली पाहिजे. म्हणून जेवढे फॉर्म आपण जमा करू तेवढे आपले पक्ष आणि आपलं चिन्ह वाचवण्यासाठी उपयोग येते. येणाऱ्या पुढच्या 10 तारखेला कोर्टाचा निकाल आहे. 5 तारखेपर्यंत आपण सर्वांच विनंती असेल, ज्यांनी पक्ष सदस्य नोंदणीचे फॉर्म जमा केले नसतील त्यांनी कृपया करून ते जमा करा. खऱ्या अर्थाने या बैठकीचा विशेष मूळ आपले पक्ष सदस्य नोंदणी फॉर्म असतील किंवा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील किंवा युवा सेनेच्या मार्फत होणाऱ्या नेमणुका असतील, काही शाखा प्रमुख असतील किंवा तुमच्याकडून ज्या सूचना आल्या, खऱ्या अर्थाने तुमच्या सूचनांचा दोष मुख्यतः व्यासपीठावर असतात. इथे उपस्थित सच्चिदानंदजी असतील शाखा प्रमुख किंवा मनोजी पाटील असतील, तानाजी भोईर असतील, येणाऱ्या काळात युवा सेनेच्या मार्फत ज्या आपण नेमणुका करणार आहोत त्या या गटातील उपतालुका प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील किंवा प्रत्येक गावचे शाखा प्रमुख असतील, यांना विश्वासात घेऊनच आणि त्यांच्या बैठका घेऊनच या पुढच्या सर्व नेमणुका करण्यात येतील. आणि तुम्ही बघत असाल आपण सध्या आदित्य पर्वाचे साक्षीदार आहोत. खऱ्या अर्थाने आदित्य पर्व का 2012 साली साहेबांच्या मार्गदर्शनाने आपण 63 अर्थाने आदित्य साहेब एक युवा नेतृत्व या महाराष्ट्राची दिशा सांभाळतंय. या महाराष्ट्राचं नेतृत्व आदित्य साहेबांच्या रूपाने उद्यास येतं हे काही लोकांना पटलेलं नाहीये. म्हणून त्यांनी हा गट फोडायचा आणि शिवसेना संपवण्याचा विडा उचलला. तिसऱ्या आघाडीसाठी हिंदू चेहरा म्हणून उद्धव साहेब उद्यास येतो. खऱ्या अर्थाने छोटे मोठे भाषण वगैरे आपली वरिष्ठ करतात त्यांना थोडासा समजतो. पण तुम्ही घरातूनच बाहेर काढणार नाही तर त्यांना काही कळत पण नाही. जर निवडणूक येते तर तुम्ही अचानक त्यांना बाहेर काढाल तर त्यांना काहीच कळत नाही. परत तुम्ही त्यांना उमेदवारी देता. उमेदवारी दिल्यावर ते तर चुकीचाच होतो. म्हणजे तुम्ही डायरेक्ट त्यांना उमेदवारी, काही महिला कामं करतात, मेहनत करतात. तर या गटामध्ये काही महिलांनी पदा घेतलेली आहेत. पण ते काय काही काढण्यास ते आलेले नाहीत. म्हणजे थोड्या महिला आहेत म्हणजे आमच्या सोबत काम करणाऱ्या महिला. पण असं नाही झालं पाहिजे. मला प्रत्येक गटामध्ये म्हणजे उपतालुका प्रमुख महिलांची नेमणूक झालेली नाही. विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख ही आपल्याला नेमणूक करायची आहे का? आता थोड्या दिवसांनी आपल्या निवडणुकी आलेल्या आहेत. प्रत्येक गावामध्ये शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख ही महिला पाहिजेच आपल्याला. आपले सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या सोबत आपण एकत्र एकजुटीने काम केला पाहिजे. कधी येत्या निवडणुकी आपल्याला हारायच्या नाही, ते जिंकायचे आहे. जेले ते पावले ना आहे ते मावले. आपल्याला त्याची खंत करण्यात ते अर्थ नाही. आपल्याला जोमाने काम करायचं आणि आपला शिवसेना पक्ष आहे वाढवायचा आहे. आपल्याला अजून रात्रीचे दिवस करून आपल्याला ज्या ज्या गटामध्ये उमेदवारी भेटेल तर ती आपल्याला निवडून आणायची आहे. जेणेकरून महिलांना तुम्ही इथे उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख असं जनसाहित्य आम्हाला म्हणजे त्या महिला देवा. आता आम्ही करू ते चुकीचं होईल म्हणजे, पण आम्ही येणार म्हणजे तुम्हाला भेटायला. तर ज्या ज्या गावामध्ये आपल्याला नेमणुका महिलांची करायची आहे, काही गटामध्ये आम्ही महिलांची नेमणुका केलेल्या आहेत ना, पुरुषांपासून जास्त महिला पदाधिकारी आहेत. आता लोणार गट आहे ना, त्या गटामध्ये तर एवढ्या महिलांची प्रगती झालेली आहे ना, तर ज्या ज्या वेळेस आम्ही कार्यक्रम देतो त्या वेळेस महिलांची संख्या जास्त असतो. काबडे साहेब असतो ना, महिलांची संख्या जास्त असतो. अशी मला प्रत्येक गटामध्ये महिलांची संख्या जास्त झालेली पाहिजे ना. आता बघा थोड्या दिवसात निवडणुकी येणार आहेत म्हणून बघा एखादे उमेदवारी मिळाली नाही मिळाली तर कुठेतरी त्याचा राग नाही करायला पाहिजे.
नाही तर काय काय करतात ते आतल्या आत म्हणजे जरासं हे करून राग मानून विरोध पक्षाला मदत करतात. असं पण नाही व्हायला पाहिजे का. तर थोड्या आता ग्रामपंचायतच्या निवडणुकी झाल्या त्याच्यात असंच झालेलं आहे तर ज्या ज्या ठिकाणी म्हणजे त्यांना जर उमेदवारी दिली नाही तर त्यांनी काय केलेलं आहे विरोधी पक्षाने आतल्यात मदत केलेली आहे. दाखवतात का मी शिवसैनिक आहे पण काही जणांनी आपल्या समोर समोर त्यांचं चेहरे येतात म्हणजे हा चुकीचं केलेला आहे म्हणजे. पण असं पण वरिष्ठांना सांगता असं नाही व्हायला पाहिजे म्हणजे निवडणुकी आल्यावर तुम्ही आतल्यात असं नाही करायला पाहिजे. आपण शिवसैनिक आहे आपल्या रक्तामध्ये आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहे आदित्य साहेबांचे शिवसैनिक आहेत पण असं आपल्यामध्ये आपण गद्दारी नाही करायला पाहिजे का आता आपल्याला येत्या निवडणुकीत जिंकायच्या आहेत त्या हारायच्या नाही आहेत. म्हणून आपण सर्व महिला पुरुषांनी सर्व एकजुटीने राहून पूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये आपल्याला भगवा झेंडा फडकवायचा आहे. तिला उभं राहायचं म्हणून मी इथे उभे राहिले का हे पण सांगते सांगायला हरकत आहे. कारण कोण जिल्हा परिषद गटाची मीटिंग होती त्या दिवशी एकाच नाही तर 3 गटाची होती लोणाड आणि पिंपलास ना. मी तिथे कोण जिल्हा परिषद गटातून एकटीच होती म्हणजे नाही जेंट्स नाही लेडीज एकटी जिल्हा परिषद म्हणजे माझी सदस्य आणि महिला आघाडी उपजिल्हा संघटना. ज्या गटात जिल्हा परिषद किंवा शिवसैनिकच नसतील तर तिथे कोणी दावा करावा तुम्ही सांगा त्याला. मी केलं तर हरकत नाही ना म्हणून मी सांगते डबल सांगते व्यासपीठाला येत्या निवडणुकीमध्ये मी कविता गुरुनाथ भगत जेडपी साठी सदस्य सज्ज आहे आणि तुम्हाला म्हणजे थोडीशी माहिती कारण तिथे ग्रामपंचायतला पण उभं राहायचं कारण सांगते की माझंच मी कारण सांगते तुम्हाला नंतर माझं लक्षात. तिथे एकही सीट उभं राहत नाही शिवसेनेचं. काय करायला पाहिजे ते आता आपल्या शिवसेनेचं बालेकिल्ला किल्ला मी 2 वेळचे जेडपी सदस्य माझे मिस्टर 1 वेळचे 15 वर्ष आमच्या घरात जिल्हा परिषद सदस्य आणि त्याच्यानंतर घसरलं ते सगळे गेले म्हणजे बीजेपीच्या ताब्यात वगैरे असं झालं काहीतरी. तर आता आपलं पॅनल उभं न करायचं म्हणजे मला पण तिथे कमीपणा आणि शिवसेना कुठलीच ना मग मी पण नाही उभी राहिली म्हणजे मी नसून ते राहिले तर माझी पॅनल तरी पाहिजे ना. मग मी सांगितलं मी सरपंचाला राहते मग एक संस्थेने मला पाठिंबा दिला ते पण काही ठिकाणी पटलं नाही म्हणजे कुठेतरी पटलं नसेल कोणाला तरी पण नाहीच तुम्ही कविता बघत मी एवढं सांगते मी निवडून आल्यावर मी भगवाच घेईन आता भगवाच लावेन पण ते पण पटलं नाही. पण तरी सुद्धा मी राहिली. जर मी शिवसेनेत नसती तर मी पडून तरी मी शिवसेनेच्या व्यासपीठावर बसायला आणि म्हणजे मी शिवसैनिक माझी मीच चालते. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी शिवसेना उद्धव ठाकरे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. आदित्य ठाकरे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. बदल लेते हैं कतलिया तो कई बार कई सांप बदल लेते हैं और मतलब के लिए कुछ लोग अपने बाप बदल लेते हैं. मतलब के लिए कुछ लोग अपने बाप बदल लेते हैं. जिन्होंने अपने बाप बदले हैं वो 40 गद्दारों का सबसे पहले मैं यहाँ पे निषेध करता हूँ. त्या सर्व 40 गद्दारांचा जाहीर निषेध करतो. शिवसेनेच्या संपूर्ण आयुष्यामध्ये शिवसेनेवरती कधी आघात झाला असेल तर तो काळ आपण पाहत आहोत. दुर्भाग्य आहे आपलं की आपल्या या डोळ्यासमोर तो काळ आपण पाहिला की सर्वात मोठा आघात या शिवसेनेवरती जर कधी केला असेल तो आपल्या डोळ्यासमोर झाला आणि तरीही आम्ही शिवसैनिक गप्प होतो याची खंत माझ्या मनामध्ये आहे. ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असला मात्र भिवंडी जर जागी असती तुला घडलेली जी घटना होती या घटनेचा जर आमचा तालुका आमचा जिल्हा जर जागा असता तर याच्यामध्ये निश्चित बदल झाला असता असा माझा विश्वास आहे. आणि म्हणूनच त्यावेळेस जर चांगल्या पद्धतीने पावलं उचलली गेली असती तर 2 आमदार हे तिथूनही परत आले. 3रा आमदारही आम्ही आणू शकलो असतो याचा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. तसं काही घडलं नाही तरी देखील खंत नाही. पण आज जे घडतंय आज जे चाललंय आतापर्यंत आपल्या पक्षामधून ज्यांनी शिवसेना संपवण्याचं स्वप्न पाहिले ते संपलेले आहेत. म्हणून या 40 गद्दारांना रोखोक इशारा आहे की
तुम्ही देखील शिवसेना संपवण्याचं स्वप्न उडायचे बाळगत असाल, तुम्ही देखील संपल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, 4-5 महिन्यापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या शिवसेना पक्षावर जो आघात झाला आणि त्या बंडखोरांनी आपल्या शिवसेनेला धोका देऊन ते आपल्यातून निघून गेलेले सर्व कावले आणि समोर माझ्या असलेले सर्व मावले बंधूंनो, तुम्ही जो आमचा सत्कार केला, मी तर व्यासपीठाच्या वतीने सांगतो की आम्ही तुमचा सत्कार करायला पाहिजे. एवढी मोठी मेवणीतली माणसं गेल्यानंतर, एवढी लवाड लोक गेल्यानंतर आमच्यासमोर एवढी कार्यकर्ते शिवसेनेचे हजर आहेत, त्याच्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. आताच आपले मित्र अरुण पाटील यांनी तर महासभेतच भाषण केलं. आता ही वेळ तेवढ्या याची नव्हती, परंतु मार्गदर्शन करणंही गरजेचं होतं. परंतु आपण येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकी संदर्भात आणि पक्ष बांधणीच्या निमित्ताने भिवंडी तालुक्यामध्ये नवीनच सर्व लोकांची नेमणुका झालेली आहे आणि जिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, संपर्क प्रमुख असतील, उपजिल्हा प्रमुख असतील, यांच्या नेमणुका झाल्यानंतर आणि आता येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि या निवडणुका आपण कशा तत्वावर लढलो पाहिजे या दृष्टीनं पक्षाची बांधणी होणंही गरजेचे आहे. आणि पक्ष बांधत असताना प्रथमच एक प्रश्न आला, त्या न्यायालयीन विचारामध्ये पक्ष सदस्य नोंदणीचे फॉर्म आपल्याकडे आलेले होते आणि बऱ्याचशा उपतालुका प्रमुखांनी ते फॉर्म घेऊन गेले, परंतु काहींनी पोहोचवले, काहींनी आतापर्यंत दिलेले नाही. मित्रांनो, 10 तारीख सांगितलेली आहे, परंतु 5 तारखेपर्यंत आपण दिला तर फार चांगलं होईल. नाही दिलं तरी सुद्धा ते निर्णय आपल्याच बाजूने लागणार आहे, का ते हा एवढी मोठी संघटना आहे, ही कोणाच्या तरी न्यायालय दावणीला बांधणार नाही. तर शिवसेना ही बाळासाहेबांनी घडवलेली शिवसेना आहे, बाळासाहेबांनी नटवलेली शिवसेना आहे आणि या शिवसेनेला कोणी तोड देऊ शकणार नाही. आता आपण जो प्रश्न करतो त्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझ्या समोरच्या मित्रांनी बऱ्याचशा जणांनी सांगितलं, आमचे रमेश दादा असतील यांनी सांगितलं की गावागावात जाऊन शिवसेनेच्या बैठका झाल्या पाहिजे आणि तो उद्देश तोच आहे. फक्त आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये 21 जिल्हा परिषदचे गट असल्यामुळं आपण प्रत्येक गटामध्ये आता तुर्तास जाऊ शकत नाही, म्हणून आपण जिल्हा परिषद कवाड गट आणि शेलार गट या गटाचे दोन्ही गटाचे कार्यकर्त्यांना एकत्र बोलवलेले आहे आणि या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि खरोखर आपली बांधिलकी आहे. आपण बाळासाहेबांचे विचार घेऊन जन्माला आलेले लोक आहोत. बाळासाहेबांच्या सभा आपण बघितलेले, उद्धव साहेबांचं कार्य देखील आपण 2.5 वर्षामध्ये बघितलं आणि काही गद्दार लोक सांगतात का 2.5 वर्षामध्ये उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना काय केलं. मित्रांनो, आपल्याला सर्वांना ठाऊक आहे, काही महाराष्ट्रासाठी केलं नसलं तरी कोरोनाच्या काळामध्ये ही माणसं वाचवली हेच मोठं कार्य उद्धव साहेबांनी केलेलं आहे. असं कार्य आपल्याचे मुख्यमंत्री करणार नाही आणि नंतरही होणार नाही, अशा पद्धतीचं कार्य उद्धव साहेबांनी केलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर आता उपजिल्हा प्रमुख, आता 25 आपल्याकडे उपजिल्हा प्रमुख आहे. याचा अर्थ असं नाही का तुमच्याला मी टाकतो, आम्हाला कधी तुम्ही रात्री अपरात्री फोन करा, ही सगळी मंडळी आपल्यासाठी तयार आहे. आता ते तुम्हाला रामदास ने सांगितलं, त्याचं काम एक काळ असा होता, शिवसेना ज्या वेळेला शिवसेनेचा 1919 शासन मोठी झाला त्यावेळेला शिवसेनेची परिस्थिती अतिशय बिकट होती. बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना उभी केली आणि मराठी माणसाला वाली कोण असेल ते शिवसेना. आज तुम्हाला विनंती करतो सगळ्यांना, कठीण परिस्थितीमध्ये शिवसेना उभी आहे. आज त्याच्यावर कठीण परिस्थिती आज आपल्याला ती हाताळायची आहे. तर तुम्ही सगळ्यांनी निर्धार केला पाहिजे, कोणाच्याही पैशाला आमिषाला बळी न पडता आपलं शिवसेना कशी वाढ होईल सेनेची या दृष्टीने प्रत्येकाने काम करणं गरजेचं आहे. आणि मी वारंवार सांगतो, शिवसैनिक जो असा घडलेला आहे तो पैशाला निंदा होणार नाही, पैशाला कधीच निंदा होणार नाही. तर त्याचं एकच काम आहे, त्याचं एकच कर्तव्य आहे, त्याचं एकच घोषवाक्य, मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेसाठी मी माझं आयुष्य घालवायला तयार आहे आणि त्या दृष्टिकोनात ते सगळे जमलेले शिवसैनिक आहेत आणि खरोखर कट्टर शिवसैनिक आहेत.
आता गेले ते गेले, त्यांच्याबद्दल विचार करायचा गरज नाही. पण यात आपण आता आजपासून जे आज मला वाटतं तिसरी पाचवी मीटिंग आहे ना, संघटना बांधणीसाठी शिवसैनिक काही म्हणतात शिवसेना संपली, शिवसेना कधीच संपू शकत नाही. जे गेले 40 तो गेलेत ना गद्दार, त्याने एक विचार करावा शिवसेनेच्या बाबतीत. आता तुम्ही प्रत्येक महाराष्ट्रामध्ये बघता, टीव्हीवर बघता, अतिशय जोराने जे गेल्या त्यांच्या मतदारसंघामध्ये मोठे मेळावे होतात तेव्हा त्यांच्या पायाखाली वाळू सरकली, म्हणून ते जनतेमध्ये अपप्रचार करतात. शिवसेना संपली ना, संपली शिवसेना संपली ना, तुम्ही संपला. आणि त्या दृष्टिकोनाने प्रत्येकाने आपण आता विचार करायचा आहे. आपली गेलेली सत्ता आणि या गद्दारांना दाखवायचंय आम्ही शिवसैनिक ठाम आहोत आणि पदावर बसलेले बघायचंय. आणि त्याच दृष्टिकोनातून सगळ्यांनी प्रयत्न करायचे आणि तुम्ही करणार. आणि एवढी मी तुमच्याकडे अपेक्षा करतो. राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या मीटिंग अटेंड केलेल्या आहेत, परंतु थोडी जशी जशी मीटिंग पुढे जातोय तशी तशी आता कार्यकर्त्यांना पुढच्या खाली करत जातात. पण ती वेळ किंवा तो योग या शिवसेनेच्या मीटिंग मध्ये मला बघायला मिळत नाही, म्हणून मी सर्वांचं मनोगत करतो. मित्रांनो, आपला एकच उद्देश आहे. या तालुक्यामध्ये इतर पक्षाचे जे सर्व सेवा आहेत ते बोलत आहेत की आमचा पक्ष 1 नंबरचा आहे. आपला शिवसेना 1 नंबर पक्ष असताना देखील ते क्रेडिट घ्यायचे की आमचा पक्ष 1 नंबर आहे. आपण म्हणजे मी त्यावेळी शिवसेनेत नव्हतो. शिवसेनेने ज्याला मोठा केला आहे तो आता अशा वगैरे करायला लागला आहे की आता शिवसेनेच्या मदतीच्या बगैर मी पुन्हा खासदार होणार. आता मी तुमच्या हाताला लागणार नाही. मी कुठेतरी गेलोय, कुठं गेलाय, चंद्रावर गेलाय की सूर्यावर गेलाय देवाला माहिती. परंतु तुम्हाला मी सांगतो की सत्यता ही आहे की शिवसेनेच्या मदती विना तो दोन्ही वेळा खासदार झालेला नाही, ही सत्यता आहे. आणि ती त्यांनी मानायला पाहिजे आणि मानत नाही म्हणून तो मूर्ख आहे माझ्या मते. मित्रांनो, आता पुन्हा आपला आजचा जो उद्देश आहे तो जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्ही निवडणुकीत आपला पक्ष 1 नंबर कसा झाला पाहिजे याकरिता सर्वांनी, जसा आता कोणी जायच्या काही मूडमध्ये नाही, सर्व ऐकायला येतं, शेवटपर्यंत बसलात म्हणजे एक निष्ठा आहे, तर या निष्ठेने काम करा. मला असं वाटतंय की काही कठीण काम नाही आहे. आपण पहिला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा रिझल्ट किती चांगला शिवसेनेसाठी आला, मग थोडासा आपल्याला गर्व आला आणि मग लक्ष कमी दिला. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण थोडं मागं पडलो. तोही एक मुद्दा आहे. आणि तालुका अध्यक्ष साहेब, दुसरा एक मुद्दा असा आहे की आता दुसऱ्या फेरीला ज्या ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्या मला वाटतं जास्तीत जास्त बीजेपीच्याच पूर्वीच्या होत्या. तिथं आपल्या शिवसैनिकांनी मेहनत करून ना आपल्या बाजूला रिझल्ट आणण्याचा प्रयत्न केला, त्यात यश नाही आला, हा दुसरा भाग आहे. परंतु त्या होत्या ओरिजिनली त्यांच्यात. तर आता त्या दोन्ही विषय ते संपलेले आहेत. आता आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये कसा चांगला रिझल्ट येईल त्याकरिता आतापासून आखणी कशी करायची याकरिता तालुका अध्यक्षांनी, जिल्हा अध्यक्षांच्या सल्ल्याने हे मेळावे सुरू केलेले आहेत. आतापर्यंत चांगला रिझल्ट आलेला आहे. कविताताई, तुम्ही कोणमधून निवडणूक लढवायसाठी तिकीट मागितलं? माझा तर असं मत आहे की 21च्या 21 जिल्हा परिषद गटातून असा कॉम्पिटिशन झाला पाहिजे की मला तिकीट पाहिजे, तेव्हा आपला पक्ष आहे. बीजेपीला आपण संपू 100% बोलतोय. काही काही ठिकाणी आता त्याच्यावर ही जे निष्ठावंत आहेत ते कधीच इकडे तिकडे होत नाहीत. काही लोक पैशांना कधी पडतात आणि थोडंसं काही आपल्या नेतृत्वाने बी थोडासा हे केलेलं आहे, चूक केलेली आहे. एक साधी उदाहरण देतो की जिल्ह्यात
तालुक्यात ठेकेदारी जी आहे, ठेकेदारी, या ठेकेदारीमुळं बीजेपी जराशी जास्त पुढे गेलेली आहे. सन्मान्य खासदार किंवा त्याचे जे चपटू लोक आहेत ते काय करतात, जेवढी कामं आले तिथं ते आमच्या बीजेपीच्या कार्यकर्त्यांनाच मिळाली पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न करतात. आणि या हाहाकार सुरू असताना त्यांना ते सभापतीपद मिळालं आणि त्यांनी ते आनंदाने स्वीकारलं. कारण की खऱ्या अर्थानं हीच वेळ आहे, या वेळेमध्ये खऱ्या अर्थानं आपल्या हातून जेवढं सत्कार्य होईल ती करण्याची संधी मला मिळते. त्यामुळे ते न डगमगता आम्हा तिन्ही सचिवांना सोबत घेऊन इतर सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आणि त्यांनी जो दौरा सुरू केला तो पंचायत समितीमध्ये आता भिवंडी लोकसभा मतदारसंघ, जिल्हा परिषदमध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघ आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ, 5 तालुके. या तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकाऱ्याच्या खुर्चीला बाजूला बसून, खुर्चीत बसून आणि मिटिंग घेतलेल्या नाहीये. तर प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आम्हा सर्वांना घेऊन गेलो. मला वाटतं आम्ही मास्क तोंडावर नसायला आणि तिथे गेल्यानंतर तिथे असणारे सर्व जे काही रुग्ण आहेत ते रुग्ण आम्ही जवळून पाहत होतो आणि त्याच्यानंतर त्यांच्याशी संवाद साधून पुन्हा स्टाफशी संवाद साधत असताना निघता उद्धव पाटील साहेब त्यांना सांगायचे, तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, कारण की तुमचं आरोग्य फार महत्वाचं आहे आणि तुमचं आरोग्य निरोगी राहिलं तर येणारे रुग्ण आहेत ते लवकरात लवकर बरे होतील. अशा पद्धतीचं काम सभापती पदाच्या कालावधीमध्ये त्यांच्या हातून घडले. सत्कार्य एवढं सत्कर्म घडलंय आणि विशेष म्हणजे सर्व पदाधिकारी असतील त्यांना सोबत घेऊन वाटचाल करणारे हे नेतृत्व आणि अशा या नेतृत्वाचं त्या ठिकाणी जिल्हाधिकारी ज्यावेळेला आमची भेट झाली की गेले अनेक दिवस झाले आपल्या पक्षावर जो संकट येऊन पडलेला आहे की आपला पक्षाचं नाव असेल किंवा आपल्या पक्षाचा सिम्बॉल असेल याच्यासाठी आपल्याला कोर्टात जावं लागलं आणि त्या कोर्टालाही माहिती आहे का सत्यबाजू कुठे आहे. कारण सत्य तुम्ही कितीही दाखवण्याचा प्रयत्न केला तरी सत्याचा विजय 100% होणारच आहे. परंतु जाणून बघून टाइमपास चालू आहे हा आणि मग आपण कुठेतरी कागदोपत्री कमी पडू नये म्हणून उद्धव साहेबांनी सांगितलेलं का प्रत्येकाने सभासद, शिवसेना सभासद नोंदणी करून घ्या आणि त्यांच्या आदेशानुसार आदरणीय संपर्क प्रमुख रुपेशजी म्हात्रे साहेब असतील, आदरणीय जिल्हा प्रमुख विश्वजी थले साहेब असतील, यांनी आपल्याला आदेश दिलेला आहे की आमच्याकडे जे आलेले फॉर्म आहेत ते फॉर्म प्रत्येक उपतालुका प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील याने घेऊन जायचे आहे. मग ते महिला आघाडीचे पदाधिकारी असतील किंवा युवासेना अधिकारीचे पदाधिकारी असतील ते फॉर्म घेऊन जायचे आहेत आणि आदेशाचं पालन करून आपण ते फॉर्मही घेऊन आलेलो आहोत. परंतु बऱ्यापैकी जिल्हा परिषद गटातल्या काही कार्यकर्त्यांनी नेलेले फॉर्म आतापर्यंत भरून दिलेले नाही. मित्रांनो, ही लढाई खूप आपल्यासाठी महत्वाची आहे. कारण ज्या बाळासाहेबांनी शिवसेना पक्ष स्थापित केला त्यावेळेला त्यांनी काही हा दुकान नव्हता खोला. त्यांनी गोरगरीब जनतेला न्याय कसा मिळेल, माझ्या शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल, माझ्या कामगार वर्गाला न्याय कसा मिळेल आणि माझा मराठी माणूस स्वाभिमानाने कसा जगेल याच्यासाठी हा पक्ष स्थापित केलेला आहे. त्याच्यामुळे ही आपल्याला परंपरा टिकवण्यासाठी प्रत्येकाने नेलेले जे फॉर्म आहेत ते लवकरात लवकर भरून तुम्ही भिवंडी तालुक्याची जी पक्षश्रेष्ठी आहे, उदाहरणार्थ 3 सचिव यांच्याकडे द्या, मी तालुका म्हणून माझ्याकडे द्या, संपर्क कोणाकडे द्यायचे तुमच्याकडे अवेलेबल होतील त्यांच्याकडे देऊन ते लवकरात लवकर फॉर्म तुम्ही समाविष्ट करा. कारण येणाऱ्या 10 तारखेला कोर्टामध्ये पुन्हा सुनावणी आहे आणि म्हणून आपल्याला 5 तारखेच्या आत ते फॉर्म जमा करून आपल्याला उद्धव साहेबांकडे सुपूर्द करायचे. मित्रांनो, हलगर्जीपणा करू नका. कारण तुम्ही बघितलं असेल ज्या वेळेला 3 पक्ष एकत्र आले आणि 3 पक्ष एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राची तुरा कोणाच्या हाती द्यायची या टायमाला ज्या टायमाला विचारविनिमय झाला त्यावेळेला सर्वांच्या मुखातून ज्याला राजकारणातला म्हणजे महाराष्ट्राला केंद्रबिंदू ज्याला ओळखला जातो शरद पवार साहेब यांनी स्वतः सांगितलं की जर महाराष्ट्राची धुरा जर कोणाच्या हातात द्यायची असेल तर एकमेव उद्धव साहेब आहे. आणि उद्धव साहेबांना त्यावेळेला मुख्यमंत्री बनवलं. मुख्यमंत्री बनवल्यानंतर तुम्ही जर त्यांचा कालखंड जर बघितला असेल ती जेव्हापासून मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसले तेव्हापासून अनेक संकटांना तोंड द्यावं लागला. मग तो चक्रीवादळ असेल, अवकाळी पाऊस असेल किंवा तो जगावर जो एक करोनासारखा महाभयंकर आजार आला होता तो आजार असेल. परंतु उद्धव साहेबांनी कुठल्याही प्रकारची हार पत्करली नाही. प्रत्येक संकटाला सामोरे गेले.
प्रत्येकाला प्रत्येक आपल्या महाराष्ट्रातली जनता हा माझा घरातला परिवाराचा मेंबर आहे असा समजून त्यांनी प्रत्येक वेळेला काम करत गेले आणि प्रत्येक येणाऱ्या संकटावर मात करत गेले करत असताना जर तुम्ही बघितलं असेल मुंबई सरकार जर तुम्ही बघितलं तर मला वाटतं या पूर्ण भारत देशामध्ये मुंबई असा शहर आहे की सर्वात जास्त लोकसंख्या असलेला शहर असेल आणि सर्वात म्हणजे गच्ची असलेला हा शहर असेल, परंतु तिथेही डगमगलेलं आहे आणि करोनासारख्या महाभयंकर आजारालाही हद्दपार केला. म्हणूनच नव्हे तर पूर्ण इंडियामध्ये ज्या टायमाला मुख्यमंत्र्यांची गणना झाली प्रत्येक राज्याच्या, त्या गणनेमध्ये आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेबांना एकदा नव्हे दोनदा नव्हे तर 5 वेळा उत्कृष्ट मुख्यमंत्री 1 नंबरचा पुरस्कार देण्यात आला. त्याचं कारण एकमेव आहे की त्यांनी कधीच असं समजलं नाही की मी मुख्यमंत्री आहे म्हणून मी गर्विष्ठ करेन. आजच्या तुम्ही मुख्यमंत्री बघत असाल तर कोणाला भेटही देत नाही आणि बोलताना मीडियासमोर बोलताना कोण त्यांना माईक काय खेचून घेतोय, कोण त्यांना चिठी काय देतोय, म्हणजे असा निष्क्रिय दर्जाचा मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आहे. परंतु मी तुम्हाला 100% ग्वाही देतोय, उद्धव साहेबांनी जो आदेश दिलेला आहे प्रत्येकाने आपला सभासद फॉर्म भरून घ्या आणि ही कॉर्नर मिटिंग जी आपण आता चालू केली आहे प्रत्येक जिल्हा परिषद गटाची, ही याच्यासाठी आहे की ज्या ज्या जिल्हा परिषद गटामध्ये उपतालुका प्रमुखांनी ज्यांची नेमणूक केलेली आहे, विभाग प्रमुखांची ज्यांची नेमणूक केलेली आहे, किंवा उपविभाग प्रमुख असतील, महिला आघाडीच्या पदाधिकारी असतील, युवासेना पदाधिकारी असतील, यांनी सर्वांनी एकत्रित येण्याचं काम करायला सुरुवात केली पाहिजे. मी प्रत्येक उपतालुका प्रमुखांना नेहमी सांगत आलो 21 जिल्हा परिषद गटामध्ये जे उपतालुका प्रमुखांची नियुक्ती केली त्यांनी आजपासून अशी रजिस्टर वही करायची चालू करायची. ही रजिस्टर वही कशासाठी त्याचाही मी तुम्हाला कारण सांगेन. येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत, मग ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, या अनेक निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं आहे. म्हणून प्रत्येकाने प्रत्येक उपतालुकाप्रमाणे ही वही तयार करायची आहे ना. त्या वहीमध्ये या गटाचा उपतालुका प्रमुख कोण आहे, त्याचा पूर्ण नाव, मोबाईल नंबर, विभाग प्रमुख कोण आहे, उपविभाग प्रमुख कोण आहे, महिला पदाधिकारी कोण कोण आहेत, युवासेना पदाधिकारी, त्याची डिटेल माहिती या रजिस्टरमध्ये पाहिजे. त्याच्यानंतर माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये 2 गण आहेत, त्या 2 गणामध्ये प्रत्येक गणामध्ये किती गाव आहे, त्या गावातील प्रत्येक गावातील शाखा प्रमुखाचं नाव आणि मोबाईल नंबर या रजिस्टरमध्ये पाहिजे. आतापासूनच तुम्हाला मी विनंती करतोय की आतापासूनच तुम्ही शाखा प्रमुखांना फोन करायचं चालू करा आणि त्याच्या गावातली पूर्ण माहिती त्याच्याकडनं घ्या, रजिस्टरमध्ये लिहा. माहिती काय तर तुझ्या गावामध्ये आपले शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य किती आहेत, आपल्या या गणामध्ये पंचायत समिती सदस्य कोण आहे, आपल्या या गणामध्ये जिल्हा परिषद सदस्य कोण आहे, आणि ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवाराला किती मतं मिळाली होती, समोरच्या उमेदवाराला किती मतं मिळाली होती, पंचायत समितीच्या उमेदवाराला किती मतं मिळाली होती, समोरच्या उमेदवाराला किती मिळाली होती, तसाच जिल्हा परिषदचा असेल, तसाच आमदारकीच्या निवडणुकीमध्ये पण आपल्या उमेदवाराला किती मतं मिळाली होती आणि समोरच्या उमेदवाराला किती मतं मिळाली होती, याचाही अचूक आकडा या आपल्या रजिस्टर वहीमध्ये आतापासून तुम्हाला लिहून ठेवायचा आहे. त्याचे जे पोलिंग बूथ आहे, त्या 1 पोलिंग बूथ असेल, 2 पोलिंग बूथ असेल, त्या प्रत्येक पोलिंग बूथवर आपला शिवसेनेचा 1 पोलिंग एजंट, 1 महिला पोलिंग प्रतिनिधी, 1 आपला युवासेना पोलिंग प्रतिनिधी, अशी 3 प्रतिनिधींची नियुक्ती प्रत्येक पोलिंग बूथवर 3 पोलिंग प्रतिनिधीची नेमणूक करायची आहे. त्याचं संपूर्ण नाव, त्याचा मोबाईल नंबर, जेणेकरून ज्या वेळेला ही रजिस्टर वही तालुक्याच्या मीटिंगमध्ये येईल त्यावेळेला आमच्या लक्षात येईल का अमुक अमुक गावामध्ये कोण शाखा प्रमुख आहे आणि त्या गावामध्ये किती पोलिंग बूथ आहेत आणि त्या पोलिंग बूथवर काम करणारा पोलिंग प्रतिनिधी कोण आहे. आम्हाला जर त्याच्याशी संवाद साधायचा असला तर आम्ही डायरेक्ट त्याच्याशी संवाद साधू शकतोय.